कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवीन महापौर व उपमहापौर आपल्यासोबत आहेत। जवळपास यांच्या विरोधामध्ये एकही अर्ज न आल्याने जवळपास बिनविरोध यांची महापौर व उपमहापौर या पदासाठी नियुक्ती झालेली आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर अधिकृत घोषणा काहीच वेळात होणार आहेत। 12 वाजता सभागृहात यांची अधिकृत घोषणा होणार आहेत। नेमकं यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत महापौर मॅडम आहेत। मॅडम, जवळपास आता तुम्ही महापौर बसणारच आहात, कारण विरोधकच कोण नाही। आणि दुसरी गोष्ट पाहिलं तर 12 वाजता अधिकृत घोषणा होणार आहेत आणि या ठिकाणी सगळेच महायुतीचे नगरसेवक एकत्र आलेत। काय तुमच्या भावना? सर्वांना जय महाराष्ट्र। उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्यामुळे आज महायुतीचे दोघंही आम्ही उमेदवार आहोत आणि आज महापौर आणि उपमहापौर आम्ही आज हा पदभार घेणार आहे। खरं म्हणायला गेलं तर आज आनंद आमचा दोघांचा गगनात मावत नाही आहे। सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि जनतेच्या विश्वासामुळे आज आम्ही हा पदभार सांभाळणार आहोत। फेटे बांधून सभागृहात जाण्याचा सगळ्यांनी निर्णय घेतलेले आहेत। या ठिकाणी एकत्र वाटले, म्हणजे एक वेगळं काहीतरी करायचं या ठिकाणी चित्र आहे। हो 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 वेगळं म्हणजे कसं, आणि अजितदादांचं असं दुःखद निधन झाल्यामुळे ॲक्च्युली आम्ही जो उत्साह करणार होतो पण तो कुठेतरी शांततेत करायचा आमचं चाललेला आहे। त्याच्यामुळे आम्ही दोन्हीही पक्षाचे महायुतीचे जेवढेही आहेत पक्ष, त्याच्यामुळे आम्ही हा शांततेत सगळा जो सोहळा आहे तो शांततेतच पार पाडायचा आमचा विचार आहे। उपमहापौर देखील आहेत सर, जवळपास आता बिनविरोध आपली निवडच झालेली आहेत। फक्त काही वेळातच घोषणा होणार आहेत, मात्र त्याआधीच नगरसेवक असतील किंवा इतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। तुम्ही काय सांगा? यावेळेला महायुतीला जे प्रचंड बहुमत मिळालं आणि या बहुमतामुळे समोर कोणी उभं नाही, म्हणजे आज आपल्या समोर कोणी उभं नाही, त्याच्यामुळे आमचे जे नगरसेवक आहेत त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे आणि त्याची आम्हाला जाणीव आहे। पण जो एक उत्साह असतो तो उत्साह तुम्हाला इकडे सगळ्यांमध्ये दिसत असेल। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, सर्व नगरसेवक इथे उपस्थित आहेत। एक फेटे बांधून एक मराठी पारंपरिक जी आपली पद्धत आहे ती पद्धतीने आम्ही सगळे सभागृहात जाऊ। सभागृहामध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडेल आणि त्याच्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदाची जी निवडणूक आहे त्याचा औपचारिकरित्या त्याची घोषणा होईल। दुसरीकडे पाहिलं तर जो उत्साह नगरसेवकामध्ये आहे, नेमकं शिवसेनेमध्ये शिवसेना असेल, भाजप असेल, मनसे असेल, सगळेच नगरसेवक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। एकत्रच अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने त्या ठिकाणी जाणार आहेत। हां, तेच तर म्हटलं की मुद्दाम त्यामुळे सगळेजणं एका वेशात जायचा प्रयत्न करत आहेत, फेटे बांधत आहेत। मराठी ही परंपरा आहे की एखाद्या उत्सव प्रसंगी आपण फेटा बांधतो आणि त्याच्यासाठी हे सगळेजण एकत्र जमलेत। इथे एकत्र जमण्याचं कारण असं आहे की आम्ही युतीत लढलो, युतीमध्ये महापौर उपमहापौर पदाचा फॉर्म भरला तर आणि एकत्रच सभागृहात जाऊ, एकत्र तिथे जो काही औपचारिकरित्या निर्णय होईल त्याचा एकत्रपणे जो आनंद आहे तो साजरा करू आणि नंतर उद्यापासून लोकांच्या कामाला लागू। एकंदरीत पाहिलं तर 12 वाजता यांची अधिकृत घोषणा होणार आहे, मात्र त्याआधीच पारंपरिक पद्धतीने कुठेतरी सगळेच एकाच गणवेशामध्ये एकाच वेशभूषेमध्ये जाण्याचा सभागृहात जाण्याचा निर्णय या दोघांनी घेतल्यामुळे सगळेच नगरसेवक एकत्र येऊन फेटा बांधून या ठिकाणी सभागृहात जाण्याची तयारी करत असलेले पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राठेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।